महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकावा. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे. रावसाहेब दानवे घरकुल योजनेवर दिला भर. दिव्यांगांच्या घरकुलांकडे काढला पाय घेतला. जालना शहरात दिव्यांग यांना कोण वाली? दिव्यांगांमध्ये पडला प्रश्न. बालाजी नगर इथं भाजप शाखेचं उद्घाटन. आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकावा अशी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे भाजप शाखा उद्घाटन प्रसंगी वक्तव्य केलं आहे. रावसाहेब दानवे यांनी घरकुल योजनेवर भर दिला असून दिव्यांगांच्या प्रश्नांकडे त्यांनी काढता पाय घेतलाय. जालना शहरात दिव्यांगांना वाली कोण असा प्रश्न पडला असून या कार्यक्रमाला माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, भाजप महानगराध्यक्ष भास्कर दानवे, युवा नेते अक्षय गोरंट्याल, भाजप महानगराध्यक्ष संध्या संजय देठे, माजी नगरसेवक विजय पवार, संजय भगत आदींची उपस्थिती होती. प्रधानमंत्री आवास योजनेत रमाबाई घरकुल योजनेत लाभ दिला असून दिव्यांगांनी घरकुलाचा प्रश्न विचारताच माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंचावरून काढता पाय घेतलाय. त्यामुळे दिव्यांगांना वाली कोण असा प्रश्न दिव्यांगांमध्ये निर्माण झालाय. कुटुंबाला घर नाही, त्या कुटुंबाला घर द्यायची योजना मी प्रधानमंत्री आवास योजना नगरपालिकेत किती घराला केल्याची? जालन्याच्या नगरपालिकेत जालन्याच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे किती घर आले? 650 घर. आमच्या भोकरदन तालुक्याला 25,000 घर, बदनापूर तालुक्याला 25,000 घर, आंबडला 25,000. हा, तर त्या ठिकाणी एवढे घर दिले, पण घर दिलं, घर बांधायला पैसे दिले, पण घराला जागा नसल्यामुळे घर बांधले जात नाही. मग 1 लाख रुपये घर बांधायला दिले, पण 1 लाख रुपये जालना सारख्या शहरात आता जागा भेटणं मुश्किल आहे. आणि म्हणून आता भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यात आल्याच्या नंतर आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळे साहेब यांनी निर्णय घेतला की ज्या कुटुंबांना शहराच्या गावठाणात किंवा ग्रामीण भागामध्ये गायरानात आपलं घर जर बांधलेलं असेल तर त्याची नॉमिनल फीस घ्यायची आणि ते घर, ती जागा त्याच्या मालकीची करून द्यायची. अशा प्रकारचा निर्णय गरिबांसाठी घेतला होता. मला सांगा, घर बांधून दिलं, टॉयलेट बांधून दिले, घरात एक सिंगल बल्ब दिला. आता गरिबाच्या घरावर सोलर लावायची योजना आणली. 100 रुपयामध्ये गॅस कनेक्शन दिलं. महिलेच्या खात्यावर 15,000 रुपये येऊ राहिले, शेतकऱ्याच्या खात्यावर 18,000 रुपये येऊ राहिले, केंद्राचे 12, राज्याचे 6, 18,000 रुपये येऊ राहिले. जर तुम्ही एखादं वयोवृद्ध असाल तर येत नाही तर मी देतो, हे माझ्याकडे कोणाला तर. आणि त्याच्यामुळं गरीबाला आपलं जीवन रोज कसं जगता येईल तरतूद या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलं. कारण काय, हा गरीबाचा प्रधानमंत्री आहे. मोदीजी कोण होते? या देशाचे प्रधानमंत्री. आणि आता महापालिकेच्या निवडणुका आहे. माझ्या मनात शंका नाहीये, महापालिका ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येणार आहे. कैलास गोरंट्याल आणि आमची जुनी भारतीय जनता पार्टीची बसलेली टीम, आम्ही सगळेजण एकत्रितपणे भारतीय जनता पार्टीची निवडणूक लढणार आहे. मी आपला खात्री देतो, मी आपला वचन देतो की तुम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहा. त्या तुमच्या वार्डात ज्या ज्या समस्या आता कैलासजीने सांगितल्या त्या समस्याचं निराकरण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेब दानवे, आमचे मित्र सन्माननीय भास्कर दानवेजी, माझे दुसरे मित्र राजेशजी राऊत, सामलेटीताई, आमचे भांदरगे अक्षय गोरंट्यालजी, महावीरजी दत्ता, बाबूराव पवारजी, अशोक पवारजी, या कार्यक्रमाचे संयोजक सोनू सामलेटजी, जल्लेवारजी, संजय भगतजी, संजय पाखरेजी, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित माता भगिनी वडीलधारी मंडळी, सर्व आज या प्रभागात आपण आहे. गेल्या कित्येक दिवसापासून या प्रभागात काँग्रेसचेच नगरसेवक निवडून येतात. शिवाजी पुतळापासून तर आपला जे हायवेचा रस्ता आहे तिथं सर्व काँग्रेसचे लोक निवडून येतात. पण आता परिस्थिती बदललीच आहे. आता लोकांना मोदी साहेब पाहिजे देशात, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब काही पाहिजे, लोकसभेला दानवे साहेब पाहिजे.
आणि महानगरपालिकेला भारतीय जनता पार्टीचा मेयर झाला पाहिजे या मताचे लोक आहेत. या भागात तरी आम्ही दुसरे झेंडे बघितले नसायचे. या किशोराईट नाईकडे नगरसेवक होता, आमचे जिल्हेवार साहेब नगरसेवक होते, सोनू सामलेट होते, आमचे कुठे सफरपेटले येनगू पटला आमचे होते, बालाजी शेठ रोडे होते. गेल्या 25 वर्षाचा इतिहास सांगतो, इथं काँग्रेसशिवाय दुसरा कोणी आला नाही. पण आता परिस्थिती चेंज आहे. त्या परिस्थिती चेंज तुमच्या आमच्या सोनू सामलेट मॅडम, राजेय येनगू पटला, व्यंकटेश गोरेटाल असताना ते नगरसेवक होते. तर इतर लोकांना सर्व जाती धर्माचे लोक असतात. आमचा समाज आहे, महावीर डक्करचे समाजचे लोक आहे. आमचे काही मुस्लिम बांधव राहतात, काही दलित बांधव राहतात. पण इथं एक अडचण अशी आहे, इथं घरकुल आपला PR कार्ड इथं लागू केला पाहिजे. परवा आपल्या आशीर्वादाने मी आणि आबा बावनकुळे साहेब VC वर होते आणि आम्ही सांगितलं, त्याने आमच्या समोर कलेक्टरला आदेश दिले की तुम्ही लवकर याद्या तयार करा आणि त्याचा सर्वे सुरू करा. सर एकच काम करा, ज्या दिवशी हे PR कार्डचं काम जालना जिल्ह्यात होईल, मला नाही वाटतं त्याच्यानंतर आपल्याला मतदान मागायला कोणाजवळ जाण्याची गरज आहे. आपण पाणी दिलं, रोड दिलं, लाईट दिलं, सर्व दिलं, ते आपा बरोबर बोला की नाही, लेकिन हमारा निशानी फूल है बोला क्या, वोट करेंगे ना. हे सर्व माझे जुने ओळखीचे आहेत, ते काय मी नवीन नाही त्यांच्या समोरच मोठा झाला नाही. पण आपल्याला घरकुल, PR कार्ड ही अति आवश्यक चीज आहे. सब एकूण 42 झोपडपट्ट्या जालना शहरात आहेत. एक फॉरेस्टची जागा आहे कन्यानगर आणि 41 म्हैसूरची जागा आहे आणि शासकीय नगरपालिकेची जागा आहे. याचा पुढाकार घ्यायचा आहे तुम्ही. कोणी उठतो त्या दिवशी मीटिंग मध्ये आम्हीच होतो, पण कोई लोग बॅनर लावले, आम्ही केलं. ए दौरे नवाजिश इस नई दुनिया में कागज के फूल चुटकी में महक जाते हैं, असली हीरो की सिफत तो अंधेरे से पूछो, धूप में तो काट के टुकड़े भी चमक जाते हैं. काम करणारे दानवे साहेब, काम करणारे आबा, काम करणारे राऊत साहेब, काम करणारे कैलास शेठ, काम करणारे महावीर भैया, काम करणारे बाबू पवार, जल्लेवार, सामलेटी, अशोक पवार, असं हे 41 झोपडपट्टीला PR कार्ड भेटलं पाहिजे. कोणाच्या डोक्यात होती मला, हे अशोक पवारच्या डोक्याची तुम्ही असं. ज्यांनी सर्वप्रथम झोपडपट्टीच्या लोकांना PR कार्ड झाला पाहिजे म्हणून निवडून हा याचा डोका. आणि ह्याच यांनी त्या दिवशी माझ्या घरी बावनकुळे असताना तेव्हाच त्यांनी मागणी केली आणि तेव्हापासून हा प्रोसिजर सुरू आहे. सर फक्त जनगणना भी सुरू झाली नागपूर पॅटर्नवर सर, तर आपले भाजप कुठं ना कुठं राहणार साहेब. आणि तुम्हाला सांगतो साहेब, या 3 लाख मतदानांपैकी तुम्हाला 2.25 लाख मतदान डोळ्यात झाकून भेटणारे लोक. फक्त काय नाही, हे होऊ दे आपला विसर्जन झाल्यानंतर एक बैठक आयोजित करायचं मुख्यमंत्री दालनात, महसूल मंत्र्याला घेऊन या, आम्ही 2-4 लोक येणार आणि घरकुलचा जर प्रश्न सोडवला तर आपल्या कोणत्याही नगरसेवकाला काही देण्याची गरज पण नाही आणि मतदान मागण्याची गरज पण नाही. निश्चित सर मी जास्त बोलणार नाही. आमच्या समाजाचे लोक फार आतुरतेने तुमची वाट बघत आहे. अम्मा मला ते चिन्ह येणार पुढं ఏం చెప్పరా కమల్ పక్కన చేతులు లేదురా సరే సరే ठीक आहे. मी पाऊस पडत मी जास्त बोलत नाही, पण सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो. विशेष करून जिल्हेवारजी सोनू सामलेट, संजय भगत, संजय पाखरे यांनी चांगलं काम केलं. आता बाबू पवार, अशोक पवार, महावीर डक्का, आता मी तुमच्याकडं असं या लोकांनी तुमच्यापेक्षा फार ज्युनियर आहे सर, फार ज्युनियर आहे, 10 वर्ष ज्युनियर आहे. आता तुमची बारी आहे. ज्युनियर जाणार पण असंच करा, यापेक्षा मोठा करा. आमची विनंती आहे बाबूराव, तुम्ही 2 हार घातले, तुम्हाला 2 क्लिप तुमचे व्हायरल झाले म्हणून घातले बरं का, तुम्हाला डोक्यात येऊन येणार. आपल्या सर्वांचा आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.